मॉर्निंग. आज सकाळ सकाळ तर मी जास्तच लवकर उठली होती. बाहेर येऊन पाहिलं तर कोणीच नाही दिसत होतं दूर दूर पर्यंत. पहिले आप इनसे मिलिए, ये है मेरी धन्नो. मला अभिमान आहे की मी एका ट्रक ड्रायव्हरची मुलगी. माझे पप्पा घरापासून अनेक दिवस दूर राहून मेहनत करतात. ते ऊन पाऊस थंडी याची पर्वा न करता काम करत राहतात. ते रात्रभर जागून गाडी चालवतात आणि आमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मग मी खाली उतरते आणि टिफिन पॅक करून पप्पाला नेऊन देते. घाई घाई मध्ये तर मोबाईल विसरून गेले होते पप्पाजी. खूप झाला टाइमपास. मग मी पटापट ब्रश करून घेते. मग आंघोळ वगैरे करून विनंती करून घेते. पटापट कामं आवरून तयारी वगैरे करून मी निघून जाते कॉलेजमध्ये जाण्यासाठी. कॉलेजमध्ये पोहोचला सगळ्यात पहिले तर आम्ही लायब्ररीमध्ये चालले जातो. एंट्री वगैरे करून आम्ही बसून येतो लायब्ररीमध्ये. तितक्यामध्ये हे काकाजी सांगत होते आम्हाला एका पोरीनं पेन नेला म्हणे, बाई वापस नाही आणून दिला म्हणे. आज दिवस कोणाकडून निघाला होता माहित नाही. वैष्णवी लायब्ररी मध्ये आली होती. इकडे कॉलेजमध्ये यायला वेळ नाही ना, माझ्या क्लासचा पण टाइम झाला होता. मग मी सर्वांना बाय करून मी निघून जाते क्लासला जाण्यासाठी. मग मी खाली येऊन जाते आणि दूरवरून मला ह्या दोघी कॅन्टीनकडे बसले आणि मी आला ह्या लक्षाला जसं काही यांना एखादी पोरगा पाहायला आलाय. यांच्यासोबत गोष्टी करता करता इकडे माझ्या क्लासचा पण टाइम झाला होता, पण मी जायचीच होती. कॉलेजमध्ये मी पटापट निघून जाते क्लासला जाण्यासाठी आणि आज जरा जास्तच वेळ झाला होता. A few moments later. क्लास वगैरे करून मी निघून जाते घरी जाण्यासाठी. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून समजत असेल मला चालायचा किती त्रास येत होता. सर्वजण आपला साथ सोडतील, आपली परिचय कधीच आपला साथ सोडत नाही. थोड्या वेळात मी घरी पण पोहोचून जाते. चला मग आजसाठी इतकं भेटून माझ्या ब्लॉग अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा, लाईक करायला विसरू नका.